Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज या व्हिडिओ मध्ये आपण काही क्वेश्चन सॉल्व करणार आहे किंवा क्वेश्चन बँक सॉल्व करणार आहे म्हणूया चॅप्टर नंबर 2 सोल्युशन स्टेट. खरं तर या चॅप्टरचं वेटेज सॉलिड स्टेट पेक्षा पण जास्त आहे. या चॅप्टर मधून तुम्हाला जवळपास 4 to 6 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. 4 मार्क्स to 6 मार्क्स. याच्यामध्ये थिअरी क्वेश्चन्स पण येतात आणि न्यूमेरिकल्स पण येतात. थिअरी क्वेश्चन्स तुम्ही क्वेश्चन बँक मधून आता माझ्यासोबत करणारच आहात, प्लस तुम्हाला न्यूमेरिकल्स पण मी काही सॉल्व करून देते की जे क्वेश्चन बँक मध्ये. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन ज्यांना कोणाला आउट ऑफ किंवा आउट ऑफच्या जवळपास स्कोर करायचा आहे त्यांनी सगळे न्यूमेरिकल सॉल्व करा क्वेश्चन बँक मधून आणि सगळे न्यूमेरिकल सॉल्व करा जे टेक्स्ट बुक मध्ये आहेत सॉल्व्ड फॉर्म मध्ये. सॉल्व्ड एक्झाम्पल्स करा. एक्सरसाइज मधले मी म्हणते थोडंसं स्किप केलं तरी चालेल, बट क्वेश्चन बँक मध्ये दिले सगळे न्यूमेरिकल्स आणि सॉल्व्ड एक्झाम्पल्स हे जर सॉल्व केले तुम्ही तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाहीये. सो लेट अस स्टार्ट विथ सेक्शन 1. आज सगळे 1 मार्कचे क्वेश्चन्स बघायचे या व्हिडिओमध्ये. एमसीक्यू नंबर 1, शुगर डिझॉल्व्स इन वॉटर बिकॉज. शुगर पाण्यामध्ये का डिझॉल्व्ह होतो तर शुगर्स काय आहेत? शुगर्स आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. जर तुम्ही बायोमॉलिक्युल्स चॅप्टर केला असेल तर, आणि त्यांच्यामध्ये जो हायड्रोजन असतो तो करतो हायड्रोजन बॉन्डिंग. इट फॉर्म्स हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर. त्यामुळे तो सोल्युबल होतो. पाण्यामध्ये सोल्युबल होणं म्हणजे पाण्यासोबत फ्रेंडशिप करणं. जर शुगरला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे तर शुगरला पाण्यासोबत फ्रेंडशिप केली पाहिजे. ती फ्रेंडशिप म्हणजेच असते हायड्रोजन बॉन्ड. सो जे लोक हायड्रोजन बॉन्ड बनवू शकतात ते सगळे सोल्युबल होणार आहेत. शुगर डिझॉल्व्स इन वॉटर बिकॉज इट फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. एमसीक्यू नंबर 2, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन वॉटर. गॅस इन वॉटरचं एक्झाम्पल मी देऊ शकते तुम्हाला, ऑक्सिजन इन वॉटर. जर तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं तर काय होईल विचारले आपल्याला. द सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. कारण जर तुम्ही टेम्परेचर वाढवायला लागला, आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये एक्झाम्पल दिलं, समर सीझन्स मध्ये मासे सरफेसला न राहता डीप इनसाइड द सी का राहतात? डीप इनसाइड द रिव्हर का राहतात? कारण सरफेस लेअर हीट होऊन त्याचं टेम्परेचर वाढलं, तिथे ऑक्सिजनची सोल्युबिलिटी कमी झाली आहे अँड देयर इज नो प्लेंटी ऑफ ऑक्सिजन. वरच्या लेअर मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे म्हणून ते आता कुठे जाऊन राहतात? खाली जाऊन राहतात. सो ऍज टेम्परेचर increases solubility decreases. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. बाकीचे सगळे रीड करा, सगळे रॉंग असणार आहे. द युनिट ऑफ हेनरी कॉन्स्टंट. हेनरी लॉ काय म्हटले? हेनरी म्हटले सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ गॅस ओव्हर द सोल्युशन. कुठलं प्रेशर? ऍटमॉस्फेरिक नाही, प्रेशर ऑफ गॅस अबाउट दॅट लिक्विड. सो एस इज इक्वल टू KH इंटू P. आपल्याला विचारले व्हॉट आर युनिट्स ऑफ KH. KH चे जर युनिट काढायचे असतील तर KH इज इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. सोल्युबिलिटी काय आहे याची? सोल्युबिलिटी कशामध्ये काउंट करतात? मोल लिटर इनवर्स. सोल्युबिलिटी आणि मोलॅरिटीचे युनिट सेम आहे. सो सोल्युबिलिटी इज मोल लिटर इनवर्स आणि प्रेशर काउंट करतात बार मध्ये. सो युनिट झालं मोल लिटर इनवर्स बार इनवर्स. मोल लिटर इनवर्स बार इनवर्स. क्वेश्चन नंबर 4, qualitative property of a solution depends upon. ही तर qualitative property ची डेफिनेशन आहे. The property that depends upon the number of solute, number of moles of solute. त्याचा सॉल्व्हंटशी काही एक संबंध नसतो. सो डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. ऑप्शन नंबर डी ला तुम्हाला टिक करायचंय. आय होप हे 4 एमसीक्यू क्लिअर आहे अलॉंग विथ कन्सेप्ट. Question number 5. The following solution किंवा solvent has maximum vapor pressure. Maximum vapor pressure त्यामध्ये असेल की जो प्युअर आहे. ऑप्शन नंबर बी. प्युअर सॉल्व्हंट म्हणजेच प्युअर वॉटर.
प्युअर वॉटर असेल तर त्याचं वेपर प्रेशर जास्त असणार आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये काहीही टाकलं, जर तुम्ही त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट टाकला तर त्याचं वेपर प्रेशर कमी होणार. मला विचारलंय सगळ्यात जास्त कोणाचं असणार? प्युअरचं. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये सोल्यूट टाकला की वेपर प्रेशर कमी होतं. ऑप्शन नंबर बी आन्सर आहे, सी नाही. ऑप्शन नंबर बी आन्सर आहे. According to Rod's law, relative lowering in vapor pressure of solution containing dissolved non-volatile solute dash. According to Rod's law काय सांगतात? Relative lowering in vapor pressure कसं लिहितो आपण? P0 minus P upon P0. Relative lowering in vapor pressure is directly proportional to mole fraction of solute. हा आहे Rod's law. मग ते विचारतायत is equal to mole fraction of सॉल्वंट नाहीये. 2 म्हणजे काय असतो? सोल्यूट. तर सॉल्वंट तर नाहीये, गलत को काटो. इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. येस, याला टिक करा. नेक्स्ट, डज नॉट डिपेंड ऑन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. बापरे, राहतोय ना डिपेंड. सो हे पण गलत को काटो. इज इक्वल टू मोलॅलिटी. मोलॅलिटी आहे ना कुठे? नाही, गलत को काटो. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. नेक्स्ट, 7th MCQ बघा. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट. दे आर टॉकिंग अबाउट KF. KF असू दे किंवा KB असू दे, एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट अँड क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्वंट. त्यांचा सोल्यूटशी काही संबंध नाहीये. नेचर ऑफ सॉल्वंट. ओके, मला इथे लिहून घ्या. डिपेंड्स ऑन, जस्ट अनादर MCQ बनवू शकता तुम्ही. इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्वंट आणि त्यांचा कोणाशी संबंध नसतो? सोल्यूटशी. व्यवस्थित नोट डाऊन करा. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड असते नंबर ऑफ सोल्यूट आणि KBKF डिपेंड असतो ऑन नेचर. मी नंबर नाही म्हटलं, नेचर म्हटलं. आणि काय म्हटलं? नेचर ऑफ सॉल्वंट. प्लीज नोट दिस डाऊन, कारण बरेचसेच मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतात आणि काही भलतच MCQ मार्क करून येतात. ऍटलीस्ट तुम्ही हे चुकू नका. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट अँड KF/KB डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्वंट. पण आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय बघूया. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट ऑफ अ सॉल्वंट इज डॅश. डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. हा आपला फॉर्म्युला आहे. तर त्याच्यामध्ये मला KF बद्दल विचारलंय. सो मी कसं लिहिणार? KF इज इक्वल टू डेल्टा TF इंटू अपॉन मोलॅरिटी. व्हॉट इज डेल्टा TF? दॅट इज चेंज इन फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट कशामध्ये काउंट केला जातो? केल्विन मध्ये. होल डिवायडेड बाय मोलॅरिटी कशामध्ये काउंट केली जाते? नंबर ऑफ मोल्स म्हणजे मोल पर केजी. सो युनिट काय झालं KFचं? केल्विन केजी पर मोल. बघा, हा केल्विन ऍज इट इज. खाली पर केजी आहे, वरती जाऊन झाला केजी. खाली मोल आहे, वरती जाऊन झाला मोल इनवर्स. सो इट इज एक्सप्रेस्ड इन केल्विन केजी मोल इनवर्स. हा ऑप्शन करेक्ट आहे. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट डिपेंड्स कॉन्स्टंट ऑफ अ सॉल्वेंट इज एक्सप्रेस्ड इन केल्विन केजी पर मोल. ओके, चलो क्वेश्चन नंबर 8. बाकीचे ऑप्शन्स रॉंग आहेत. ठीक आहे, त्यांनी दिलेला आन्सर पण रॉंग आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऍप्लिकेबल फॉर 0.1 मोलार युरिया सोल्युशन अँड 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन. जर तुम्ही टेक्स्टबुक रीड केलं असेल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती आहे. 0.1 मोलार युरिया आणि 0.1 मोलार सुक्रोज या दोघांचंही ऑस्मॅटिक प्रेशर सेम आहे. याचं ऑस्मॅटिक प्रेशर pi1 तर याचं पण ऑस्मॅटिक प्रेशर pi1 आहे. इफ टू सोल्युशन्स हॅव सेम ऑस्मॅटिक प्रेशर, दे आर सेड टू हॅव same osmotic pressure, then they are termed as isotonic solution. They are isotonic, that is they have same osmotic pressure. Next, the Henry law constant of a gas is given. तुम्हाला Henry law constant ची व्हॅल्यू दिली आहे, KH दिलाय. If the solubility when the partial pressure of gas at 298 Kelvin is this bar is. solubility काय आहे विचारतात. जर त्याचं पार्शियल प्रेशर दिलंय 0.65 बार.
हे जर त्याचं प्रेशर असेल तर बाबांनो त्याचा हेनरी कॉन्स्टंट काय आहे सांगा. थोड्या वेळापूर्वी आपण थोडे कॅल्क्युलेशन्स केलेले. S इज इक्वल टू KH इंटू P. काढायचं काय आहे आपल्याला, वी हॅव टू कॅल्क्युलेट KH. सो व्हॉट इज KH? सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. नाही, काढायचं काय आपल्याला, सोल्युबिलिटीज काढायची आहे. सोल्युबिलिटीज काढायची आहे. सो वेट, सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH किती दिलाय, 6.7 इंटू 10 टू पावर -4 इंटू प्रेशर किती दिलं 0.65. मी 0.7 लिहिते डायरेक्ट. 0.65 आहे. आय विल राईट इट नियरली इक्वल टू 0.7 ओरली कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी. 7 7 चा 49, 6 7 चा 42, 43, 44, 45, 46. सो 46 आणि डेसिमल हाय आणि हाय 4.69 इंटू 10 टू पावर -4. बघूया 4.69 इंटू 10 टू पावर -4. 4 पॉइंट मध्ये आन्सर आहे हे कट, 4 पॉइंट मध्ये आन्सर आहे हे कट, पावर -4 आहे हे कट. एकच आन्सर आहे जे जवळपास त्याला मॅच करतं 4.355 इंटू 10 टू पावर -4. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करू शकताय. आन्सर 4 पॉइंट मध्ये पाहिजे, सो सी आणि डी कट झाला. पॉवर 10 टू पावर -4 पाहिजे, सो बी कट झाला. करेक्ट आन्सर आलं ए. दिस इज हाऊ एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, हे पण कधी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय तेव्हा. तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये लिहिताना फक्त असंच लिहायचंय, क्वेश्चन नंबर 1 त्यातला फर्स्ट एमसीक्यू आणि त्याचं करेक्ट आन्सर काय असेल ते फुल सेंटेन्स मध्ये. फक्त असं लिहून यायचं नाही, पहिल्याचं ए आहे, दुसऱ्याचं बी आहे, तिसऱ्याचं डी आहे. रॉंग, याला मार्क्स भेटले जाणार नाही. तुम्हाला व्यवस्थित लिहायचंय. क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर आहे ए 4.355 इंटू 10 टू पावर -4. युनिट पण दिलाय मोल लिटर इनवर्स. हे जर लिहिलं तर करेक्ट तुम्हाला 1 मार्क दिला जाईल. ठीक आहे, चलो लेट्स मूव अहेड. नेक्स्ट आहे आन्सर इज शॉर्ट, व्हेरी शॉर्ट आन्सर, परत ते पण 1 मार्कला. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर हायपरटोनिक सोल्युशन. डायरेक्टली स्क्रीनवरतीच आन्सर देते मी तुम्हाला. मी थोडीशी कन्सेप्ट पण एक्सप्लेन करेन. जर तुम्हाला 2 सोल्युशन्स दिले, समजा हा आहे सोल्युशन 1 एक सोल्युशन आणि तुम्हाला दुसरं सोल्युशन दिलं सोल्युशन बी. सोल्युशन ए करू आपण, सोल्युशन बी करू. सोल्युशन ए आहे ग्लुकोजचं, सोल्युशन बी आहे कोणाचं घेऊया आपण, लेट अस टेक सोल्युशन बी ऑफ युरिया, सुक्रोज. आता ह्या दोघांमध्ये कोणाचं तरी एकाचं ऑस्मॅटिक प्रेशर काढू. ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ सोल्युशन ए इज 0.5 and osmotic pressure of solution B is 1.5. जर दोघांचं सेम असतं तर म्हटला असता युरिया अँड सुक्रोज सोल्युशन आर आयसोटोनिक. सेम ऑस्मॅटिक प्रेशर असणं म्हणजे आयसोटोनिक. आता सेम आहे का, नाही. सेम नाहीये तर कोणतर लहान असणार, कोणतर मोठं असणार. जो मोठा आहे त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. ज्याचं ऑस्मॅटिक प्रेशर जास्त आहे त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. ज्याचं कमी आहे त्याला म्हणायचं हायपोटोनिक सोल्युशन. समजलं? सेम असतं तर आयसोटोनिक, आयसो म्हणजे सेम, हायपर म्हणजे जो जास्त आहे तो आणि हायपो म्हणजे जो कमी आहे तो. आपल्याला काय विचारलंय, व्हॉट आर हायपरटोनिक सोल्युशन्स. इफ 2 solutions have unequal osmotic pressure, the more concentrated solution with higher osmotic pressure किंवा असं डायरेक्ट the solution more concentrated ला पण कट करा. The solution with higher osmotic pressure is said to be hypertonic solution. होईल ना? When 2 solutions have unequal osmotic pressure, the solution with higher osmotic pressure is called as hypertonic solution. Let us go for next question. What is cryoscopic constant? तुम्हाला आता माहिती आहे cryoscopic constant काय आहे. कुठून फाइंड केलेला आपण, डेल्टा TF is equal to KF into molarity. हा फॉर्म्युला होता ज्याच्यामध्ये जो KF आहे that is cryoscopic constant. सो डेल्टा TF अपॉन M व्हॅल्यू असते. बट मला सांगा, जर मी असं म्हटलं माय सोल्युशन इज 1 मोलार, जर त्याची मोलॅरिटीच 1 असेल तर हेच इक्वेशन कसं होणार आहे. देअरफॉर KF इज इक्वल टू डेल्टा TF. सो कॅन आय से
क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज नथिंग बट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा टीबी म्हणजे काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा टीबी म्हणजे काय आहे? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. सो cryoscopic constant is nothing but depression in freezing point. But कधी for 1 molar solution, solution 1 molar असेल तर. मग बघा डेफिनेशन काय लिहिली आहे? The cryoscopic constant is the depression in freezing point produced by 1 molar solution of a important word non-volatile solute. ठीक आहे, कारण नॉन व्होलाटाइल सोल्यूट टाकल्याशिवाय फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस होत नाही, फ्रीजिंग पॉइंट कमी होत नाही. सो व्हॉट इज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट? इट इज नथिंग बट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलार सोल्युशन ऑफ ए नॉन व्होलाटाइल सोल्यूट. मग हे सगळं तुम्ही आहे असं लिहू शकताय. वी नो डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम. सो केएफ इज इक्वल टू डेल्टा टीएफ अपॉन एम फॉर 1 मोलार सोल्युशन. KF is equal to delta TF. आणि तुम्ही याचे युनिट्स विचारले तर युनिट्स पण लिहू शकाल का? थोड्याच वेळापूर्वी काढलेत आपण. युनिट्स ऑफ KF इज इक्वल टू केल्विन केजी पर मोल. टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस मध्ये पण काढू शकतो. सो डिग्री सेल्सिअस केजी पर मोल. बोथ द युनिट्स आर करेक्ट. लर्न इट. बोर्ड एग्जाम तुम्हाला विचारू शकते. नेक्स्ट, what is expression for relative lowering in vapor pressure? Relative lowering in vapor pressure म्हणजेच काय? Vapor pressure lowering, that is दोघांच्या प्रेशर मधला डिफरन्स. दिस इज lowering in vapor pressure. I repeat, दोन प्रेशर मधला डिफरन्स जो आहे तो आहे LVP. LVP म्हणजे लोअरिंग इन वेपर प्रेशर. मला लोअरिंग नाही विचारलं, रिलेटिव्ह लोअरिंग विचारलंय. याला कशाने डिवाइड करायला लागतं? प्युअर प्रेशरनी. आता ही होल टर्म काय झाली? दिस होल टर्म इज RLVP, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. सो रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आपण कसा देणार आहे? डेल्टा P अपॉन P नॉट is equal to mole fraction of 2, mole fraction of solute. तुम्हाला डेल्टा P म्हणजे काय विचारलं तर इट इज P नॉट मायनस P अपॉन P नॉट. P नॉट मायनस P अपॉन P नॉट इज इक्वल टू X2. व्हॉट इज X2? मोल फ्रॅक्शन. मग मोल फ्रॅक्शन ऑफ 2 कसं लिहितात? we know mole fraction of 2 is equal to number of moles of 2 upon total number of moles upon total number of moles. That is equal to number of moles of 2 upon number of moles of 1 plus 2. कारण सोल्युशन चॅप्टर मध्ये आपण बायनरी सोल्युशन शिकतो. एक सोल्यूट दुसरा सॉल्व्हंट, बाकी काही नसणार. दोघांना ऍड केलं की टोटल भेटणार. पण तुम्हाला हेही माहिती आहे की आपण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये सोल्यूट खूप कमी टाकलाय. सो खालची टर्म निग्लेक्ट केली जाते. निग्लेक्ट का केली जाते? कारण आपण सोल्यूट खूप कमी टाकलाय. सो 1 प्लस खूप कमी व्हॅल्यू असेल तर निग्लेक्ट करू शकताय. सो मोल फ्रॅक्शन ऑफ 2 काय लिहितो आपण? फक्त N2 अपॉन N1. सो यालाच मी पुढे काय लिहीन? N2 अपॉन N1. बट तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे. सो फायनल इक्वेशन काय झालं? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर P नॉट P अपॉन P नॉट इज इक्वल टू व्हॉट इज नंबर ऑफ मोल्स? W2 upon given upon molar weight into what is number of moles of 1? Given weight of 1 upon molar weight. ते वरती जाईल. सो हा आहे तुमचं फायनल फॉर्म्युला. तुम्हाला हे आन्सर डायरेक्टली लिहायचंय. हे आन्सर डायरेक्टली लिहायचंय. बघा जसं इथे लिहिलंय तसं. पण बाळांनो असा फॉर्म्युला पाठ करणं सोपं नसतं. कन्सेप्ट अंडरस्टँड करून लिहिणं मग काही चुकत नाही. मग कसाही कुठूनही प्रश्न येऊ दे. म्हणून काय केलं? पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजे दोन प्रेशर मधला डिफरन्स. कसा लिहिला जातो तो? डेल्टा P. बट डेल्टा P म्हणजे लोअरिंग इन वेपर प्रेशर, नॉट रिलेटिव्ह. रिलेटिव्ह तेव्हाच म्हणतात जेव्हा त्याला खाली P नॉट नी मल्टिप्लाय करतात, विच वॉज इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. X2 म्हणजेच काय? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मग त्यालाच वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं.
मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट असेल तर तो कसा लिहिणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. तेही का, ते इथे सेपरेट सांगितलं. मग N2 कसा लिहिला जातो, गिवन अपॉन मोलार मास. N1 कसा लिहिला जातो, गिवन अपॉन मोलार मास. न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटर वरती गेला, डायरेक्टली फॉर्म्युला लिहायचंय. इम्पॉर्टंट आहे, लर्न नाही होणार, त्यामुळे कन्सेप्ट अंडरस्टँड करा आणि मग घ्या. ठीक आहे, लेट्स गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. राइट द इफेक्ट ऑफ डिसोल्यूशन ऑफ अ नॉन वोलाटाइल सोल्यूशन. राइट द इफेक्ट ऑफ, इफेक्टला काय होतं, ऑफ डिसोल्यूशन. डिसोल्यूशन म्हणजे डिझॉल्व्ह केल्यानंतर कोण डिझॉल्व्ह करणार आहे, नॉन वोलाटाइल सोल्यूट. युरिया, ग्लुकोज, सुक्रोज या तिन्ही पैकी जर काही आपण डिझॉल्व्ह केलं तर फ्रीजिंग पॉइंटवर काय इफेक्ट होतो, तुम्ही चॅप्टर शिकलाय. जर युरिया, ग्लुकोज, सुक्रोज पैकी आपण काही टाकलं तर फ्रीजिंग पॉइंट कमी होतो. दॅट इज कॉल्ड ॲज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सॉल्व्हंट इज रिड्यूस्ड after adding non-volatile solute in it. It is termed as depression in freezing point. Freezing point कमी होतो. State Rawls law. Very important question. अशी strong feeling आहे की तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये Rawls law विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. क्वेश्चन पेपर मध्ये, क्वेश्चन बँक मध्ये बऱ्याच ठिकाणी मी हे तुमचे क्वेश्चन हे बघितलंय, विचारलेला क्वेश्चन आहे असं नोटीस केलं. सो व्हॉट इज Rawls law. पहिल्यांदा सांगते Rawls law कसा काय आला. Rawls law येण्यापाठीमागची थिअरी अशी होती की जर मला एका बीकर मध्ये वॉटर दिलं आणि वॉटरचं वेपर प्रेशर काढा म्हटले किंवा डिनोट करा तर मी लिहायचे प्युअर प्रेशर. हे आहे प्युअर प्रेशर, सो P0. पण याच वॉटर मध्ये वॉटरचं वेपर प्रेशर काढा म्हटलं तर P0, कारण ते प्युअर आहे. पण याच वॉटर मध्ये जर काही इम्प्युरिटी ऍड केली, इम्प्युरिटी मी दाखवते ग्रीन कलरनी, माइट बी तो युरिया, ग्लुकोज, सुक्रोज पैकी काही असू शकतो. जशी मी इम्प्युरिटी ऍड केली, आता त्याचं वेपर प्रेशर झालं P. प्युअर असेल तर त्याला दाखवतात टेंगुले P0 आणि इम्प्युअर असेल तर त्याला म्हणायचं पार्शल प्रेशर. इम्प्युअर न म्हणता काय म्हणायचं त्याला, पार्शल प्रेशर. समजलं. हे बीकर क्लोज करावे लागतात जेणेकरून वेपर्स प्रेशर क्रिएट करते. प्युअर असेल तर P0, इम्प्युअरलाच म्हणायचं पार्शल विच इज गिवन बाय P. मग रॉल्स म्हटले या दोघांमध्ये काय रिलेशन आहे. जर तुम्हाला पार्शल प्रेशर काढायचंय प्युअर प्रेशरच्या टर्म मध्ये तर ते दोन इक्वल आहेत का, तर नाही, ते दोन इक्वल नाही आहेत. पाण्याचं वेपर प्रेशर आणि नंतर त्यामध्ये युरिया टाकल्यानंतर वेपर प्रेशर काय होतं, कमी होतं. दॅट इज पाण्याचं जास्त आहे. मग कसं येणार फॉर्म्युला, वेपर प्रेशर, पार्शल वेपर प्रेशर काढायचं असेल तर प्युअर वेपर प्रेशरला मल्टिप्लाय करा त्याच्या मोल फ्रॅक्शननी. व्हॉट इज X, मोल फ्रॅक्शन. मग बघा, जर तुम्ही फर्स्ट सोल्युशन साठी काढत असाल, पार्शल वेपर प्रेशर ऑफ फर्स्ट सोल्युशन इज इक्वल टू प्युअर वेपर प्रेशर ऑफ फर्स्ट सोल्युशन इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट. जर तुम्ही दुसऱ्याचा काढत असाल तर P2 इज इक्वल टू P02 इंटू X2 इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ 2. समजलं काय केलं. प्युअर पार्शल, पार्शल इज इक्वल टू प्युअर, बट कधी वेन मल्टिप्लाइड बाय मोल फ्रॅक्शन. 1 चं काढत असाल तर 1, 2 चं काढत असाल तर 2. आता याला डिफाइन करा. डिफाइन करताना काय म्हणणार, इट स्टेट्स दॅट इज रॉल्स लॉ स्टेट्स दॅट पार्शल वेपर प्रेशर, याला काय म्हटलं, पार्शल वेपर प्रेशर कोणाचं, ऑफ एनी वोलाटाइल कंपोनंट. वर्ड फार इम्पॉर्टंट आहे, चुकून नॉन वोलाटाइल घ्याल, सो अंडरलाइन करते, स्क्वेअर करते. पार्शल वेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाइल कंपोनंट ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू, कशाला इक्वल आहे ते, द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट. याला काय म्हणायचं म्हटलं मी, प्युअर कंपोनंट. The vapor pressure of pure component multiplied by its mole fraction. Multiplied by its mole fraction. So formula लिहिता आला तर नक्कीच तुम्हाला डेफिनेशन पण लिहिता येईल. टेक अ स्क्रीनशॉट. मी स्क्रीन क्लियर करती है. 5, 4, 3, 2, 1. Let's move ahead. ठीक है, समझला. So Rawls law states that partial vapor pressure of any component of a volatile solution is directly proportional to its pure vapor pressure multiplied by its mole fraction. तुम्ही ओन वर्ड्स मध्ये लिहू शकताय, बट प्युअर
पार्शल, वोलाटाईल, मोल फ्रॅक्शन हे शब्द मात्र फार इम्पॉर्टंट आहे. कधी आणि कुठला शब्द कसा वापरायचा ते तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. लेट अस गो फॉर हेनरी लॉ. हेनरी लॉ काय आहे रे? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पार्शल प्रेशर. पी म्हणजे काय आहे? पार्शल प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. देअरफॉर प्रोपोर्शनॅलिटी कोणती आणली? हेनरीज कॉन्स्टंट इनटू पी. हे दोन्ही लिहायचं आहे. द लॉ स्टेट दॅट सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस, मेन इम्पॉर्टंट गॅस. हेनरी लॉ गॅस बद्दल बोलत होते. सो सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड, सगळ्यालाच अंडरलाईन करू, गॅस इन अ लिक्विडला. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस in a liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्याला मी स्क्वेअर केले, रेक्टँगल केले, ते तुमच्या आन्सर मध्ये आलेच पाहिजे. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पार्शियल प्रेशर लिहा किंवा लिहा प्रेशर ऑफ द गॅस above the solution, over the solution. Next, what type of solution exhibit positive deviation? Relative lowering in vapor pressure मध्येच आपण रॉल्स लॉ शिकतो. रॉल्स लॉ म्हणजे काय समजलं? प्युअर आणि पार्शियल प्रेशरला रिलेट करणारा फॉर्म्युला म्हणजे रॉल्स लॉ. आता जे सोल्युशन रॉल्स लॉ ला ओबे करतात त्याला म्हणायचं असतं आयडल गॅस, आयडल सोल्युशन्स. ओके, जे रॉल्स लॉ फॉलो करतात, रॉल्स लॉ समजला? जे रॉल्स लॉ फॉलो करतात, रॉल्स लॉ ओबे करतात त्यांना म्हणायचं असतं आयडल सोल्युशन. चॅप्टर सोल्युशन चाललंय, चुकून गॅस म्हटले. आयडल सोल्युशन. आणि जे नाहीत करत, दॅट डू नॉट ओबे रॉल्स लॉ आर कॉल्ड ॲज, डू नॉट ओबे रॉल्स लॉ आर कॉल्ड ॲज नॉन आयडल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशन दोन टाइपचे. सोल्युशन दॅट शो पॉझिटिव्ह डेव्हिएशन, सोल्युशन दॅट शो पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड सोल्युशन दॅट शो निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा आयडियल सोल्युशन म्हणजे काय? सोल्युशन म्हणजे दोन गोष्टी एकत्र मिक्स करायच्या आहेत तुम्हाला. समजा मी काय केलं, 4 लिटर पाणी अधिक 2 लिटर इथेनॉल XYZ मी जर ऍड केलं तर मला जे सोल्युशन भेटणार आहे ते कशाचं सोल्युशन असणार? मला जे सोल्युशन भेटणार आहे 4, 5, 6 लिटरचं असणार. जर असं होत असेल तर म्हणायचं हे सोल्युशन आयडल आहे. 4 + 2 6 होत असेल तर हे सोल्युशन आयडल आहे. पण समजा 4 लिटर वॉटर + 2 लिटर इथेनॉल ऍड केल्यानंतर 6च्या ऐवजी 5 झालं. एक्सपेक्टेड किती आहे? 6, पण 5 झालं तर दॅट मीन्स इट शोज निगेटिव्ह डेव्हिएशन्स. आणि जर दोन सोल्युशन्स मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम 6 यायला पाहिजे, तो 8 लिटर यायला लागला. एक्सपेक्टेशन्स पेक्षा व्हॅल्यू जास्त यायला लागला तर इट इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह डेव्हिएशन. दीज आर नॉन आयडल सोल्युशन्स. जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशन्स दाखवतात आर नॉन आयडल अँड दिस सोल्युशन इज कॉल्ड ॲज आयडल सोल्युशन. आयडल सोल्युशन रॉल्स लॉ फॉलो करतात, हे रॉल्स लॉ ला फॉलो करत नाही. हे समजलं कसं ओळखायचंय? ठीक आहे. मग त्यांनी विचारलं तुम्हाला की जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स दाखवतात, कोणते सोल्युशन्स पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स दाखवतात? मग पॉझिटिव्ह डेव्हिएशन मध्ये तुम्ही कन्सिडर केलं 4 लिटर + 2 लिटर, व्हॉल्यूम किती होणार आहे? 8 लिटर. का वाढलाय बघा, जर तुम्ही पहिला घेतलाय AA आणि तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलं BB तर काय भेटणार आहे तुम्हाला? AB. सोल्युशन कसलं भेटणार आहे तुम्हाला? दोघांचं मिक्सचर. जर तुमच्या सोल्यूट अँड सॉल्व्हंटचं, याला घ्या सोल्यूट, याला घ्या सॉल्व्हंट, फॉर एक्झाम्पल घेतलं मी, याला घ्या सॉल्व्हंट, तर हा काय झाला तुमचा? सोल्युशन. जर सोल्यूट मध्ये अतिशय स्ट्रॉंग बॉन्ड आहे, सॉल्व्हंट मध्ये अतिशय स्ट्रॉंग बॉन्ड आहे, आणि जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल अतिशय तर त्यांचा व्हॉल्यूम काय असणार आहे? कमी. बघा, जर A मध्ये स्ट्रॉंग बॉन्ड आहे तर जागा कमी लागली ना. B मध्ये स्ट्रॉंग बॉन्ड आहे, छोट्याशा जागेमध्ये ते मावतात, इतक्याशा जागेमध्ये ते मावले समजा. आता ABB
ए बी म्हणजे मिक्स केल्यानंतर जो सोल्युशन बनलाय त्याच्यामध्ये वीक इंटरॅक्शन्स असतात. वीक इंटरॅक्शन असतील तर ए आणि बी एकमेकांना खेचणार नाही, तर त्यांना जागा जास्त लागली, त्यामुळे आधीचा व्हॉल्यूम कमी आणि नंतरचा व्हॉल्यूम जास्त असतो. मग तेच लिहायचंय पॉझिटिव्ह डेव्हिएशन का होतं. द सोल्युशन्स इन विच सोल्यूट सॉल्व्हंट. सोल्युशन म्हणजे काय असतं. सोल्यूट सॉल्व्हंट. सोल्युशन म्हणजे काय असतं. सोल्यूट सॉल्व्हंट. द सोल्युशन्स इन विच सोल्यूट सॉल्व्हंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन्स आर वीकर दॅन दोज बिटवीन सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट. असे सोल्युशन की ज्याच्यामध्ये सोल्यूट सॉल्व्हंटचं इंटरॅक्शन वीक आहे दॅन दॅट ऑफ सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्व्हंट सॉल्व्हंट इज कॉल्ड or will show positive deviations. Examples are very important. MCQ मध्ये डायरेक्ट विचारतील which of the following shows positive deviation. इथेनॉल प्लस ऍसिटोन कोण देतं दुसरं. कार्बन डायसल्फाइड अँड ऍसिटोन. सो ऍसिटोनला तर विसरू नका. दोन्ही एक्झाम्पल मध्ये ऍसिटोन कॉमन आहे. इथे पण ऍसिटोन आहे, इथे पण ऍसिटोन आहे. दोन्ही एक्झाम्पल मध्ये ऍसिटोन कॉमन आहे. वरती काय आहे इथेनॉल प्लस ऍसिटोन आणि खाली काय आहे कार्बन डायसल्फाइड प्लस ऍसिटोन. हे दोन सोडून तुम्हाला कुठलेही एक्झाम्पल विचारणार नाही. सो हे दोन परफेक्टच करून टाका. नेक्स्ट, व्हॉट इज एन्थाल्पी चेंज अँड व्हॉल्यूम चेंज ऑफ मिक्सिंग ऑफ टू कंपोनेंट्स. जेव्हा मी दोन कंपोनेंट मिक्स करते तेव्हा त्यांच्यामध्ये काय बदल होतो फॉर आयडल सोल्युशन. मग मी आत्ताच सांगितलं जर सोल्युशन आयडल असेल, मी पहिला 2 लिटर आणि 4 लिटर ऍड केलं तर मला 6 लिटर व्हॉल्यूम भेटतोय. मग मला चेंज इन व्हॉल्यूम काढायचंय. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम किती आहे 6. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे 4 + 2 6. सो चेंज इन व्हॉल्यूम काय झाला. चेंज इन व्हॉल्यूम आफ्टर मिक्सिंग इज 0. जर आयडल सोल्युशन्स असतील तर डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. आणि कोण विचारलंय त्यांनी एन्थाल्पी चेंज. व्हॉल्यूम मधला चेंज तर सांगितला काय असतो डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. तुम्हाला एवढंच लिहायचंय. आणि एन्थाल्पी चेंज कसं लिहिणार मग. एन्थाल्पी इज डिनोटेड बाय सिम्बॉल H. डेल्टा H मिक्सिंग इज इक्वल टू 0. 1 मार्काला आहे. सो तुम्हाला हे सगळं लिहायचं नाहीये. हे रीड करा फक्त. हे रीड करा फक्त. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं सो मी रीड करत नाही. लिहायचं काय आहे जो हायलाइट केलेला पोर्शन आहे तो. एन्थाल्पी मधला चेंज 0 जसा व्हॉल्यूम मधला चेंज 0. दोनच इक्वेशन लिहायचे. दॅट्स इट. लेट अस मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन की जो न्यूमेरिकल आहे आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना पहिला काय लिहायचं ऑलवेज गिवन. गिवन नंतर काय लिहायचं असतं टू फाइंड. गिवन नंतर काय लिहायचं असतं टू फाइंड. टू फाइंड नंतर काय लिहायचं असतं सोल्युशन. आणि सोल्युशन मध्ये पहिल्यांदा काय लिहायचं असतो फॉर्म्युला. लास्ट क्वेश्चन बँक मध्ये सांगितलंय कसं कसं करायचंय. एवढं सगळं केल्यानंतर फॉर्म्युला नंतर येणार लॉग कॅल्क्युलेशन्स. लेट अस स्टार्ट. गिवन मध्ये वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड. आता शिकवलं प्युअर असेल तर डोक्यावर काय द्यायचा टेंगू P0 A. अँड काय दिलंय वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड B. A किती आहे 0.6 बार. B किती आहे 0.933 बार. टू फाइंड काय फाइंड करायचं आहे अजून काय दिलं का आपल्याला. येस टोटल वेपर प्रेशर P टोटल इज इक्वल टू 0.8 बार. आणि काय विचारलंय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे XB. मॅम वाय नॉट XA वाय XB. तर इथे एक हिंट सांगते ती लिहून घ्या. जेव्हा कधी तुम्हाला सॉल्व्हंटला रिप्रेझेंट करायचंय सॉल्व्हंटला रिप्रेझेंट करायचं A नी किंवा 1 नी. आणि जेव्हा कधी तुम्हाला सोल्यूट रिप्रेझेंट करायचंय तो करायचा B ने किंवा 2 ने. मग मला सोल्यूट विचारलंय म्हणजे ते मला B बद्दल विचारताय क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन आहे बेस्ड ऑन रॉड्स अँड डॅल्टन्स इक्वेशन. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिणार आहे डिराइव्ह करणार नाही. PT इज इक्वल टू डॅल्टन प्लस रॉडचं जे डेरिव्हेशन आहे तिथून डिराइव्ह केलाय टेक्स्टबुक मध्ये आहे. PT इज इक्वल टू P0B मायनस P0A इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ B प्लस P0A. ठीक आहे. सो तुम्हालाही असा फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. डेरिव्हेशन करा 1 शॉट मध्ये शिकवेन मी तुम्हाला. P टोटल दिलाय आपल्याला 0.8. P0B दिलाय आपल्याला
0.933 minus 0.6 मोल फ्रॅक्शन ऑफ बी काढायचं आहे अँड सॉरी तो पेन जास्तच फ्लुएंट उठायला लागला. मोल फ्रॅक्शन ऑफ बी प्लस हे काय दिलं पी नॉट ए ची व्हॅल्यू काय आहे 0.6. सो एक्स बी काढायचं आहे पहिल्यांदा 0.8 मायनस 0.6 0.2 येईल दॅट इज इक्वल टू हे किती येणार आहे 0.333 into mole fraction of B. Therefore, mole fraction of B is equal to 0.2 divided by 0.333. मला नियरली इक्वल टू कॅल्क्युलेशन पण चालेल. नियरली इक्वल टू 0.2 अपॉन 0.3 दॅट इज 2/3. किती येणार आन्सर 2/3. 2/3 किती येणार मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू 0.20 झालं. 3 4 चा 12 3 5 चा 15 3 6 चा 18 2 कॅरी 3 6 चा 18 3 6 चा 18 बट मी 0.6 पर्यंत आन्सर थांबवते कारण मी ऑलरेडी अप्रॉक्सिमेशन केले आहे. सो 0.6 रिकरिंग मोल फ्रॅक्शन ऑफ बी. समजले याच्यामध्ये लॉग करायची पण गरज नव्हती. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट न्यूमेरिकल द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड इज प्युअर दिलं असेल तर काय येणार गिवन. प्युअर दिलं असेल तर काय येणार प्युअर म्हणजे टेंगू पी नॉट. कोणाचं लिक्विड कोणतं लिक्विड ते दिलेलं नाहीये. चला आपण नंतर विचार करू आणि मग लिहू. व्हॅल्यू काय दिली आहे 0.043 बार मध्ये. At a certain temperature when a non-volatile solute is dissolved into the vapor pressure of solution is found to be. Solution म्हणजे काय impure म्हणजे partial. जसं प्युअर असतं सोल्युशन इम्प्युअर असतं. प्युअर सोल्युशन कधी बनतं काहीतरी मिक्स केलं. मिक्स म्हणजे इम्प्युअर म्हणजे पी किती दिलाय फाउंड टू बी 0.041 बार. what is it okay what is the relative lowering of vapor pressure to find काय फाइंड करायचं आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. आपल्याला माहिती आहे कसं काढायचं आहे P naught minus P upon P naught is equal to question mark. याची व्हॅल्यू विचारली आहे. सोल्युशन आपल्याला फॉर्म्युला पण समजला. फॉर्म्युला काय आहे मग रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज गिवन बाय कसं दिलं जातं P naught minus P upon P naught is equal to मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. पण सोल्यूट AB च्या टर्म्स मध्ये काय लिहिणार मी मोल फ्रॅक्शन ऑफ B. ओके मोल फ्रॅक्शन ऑफ बी ची पण काही गरज नाही. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे याचीच व्हॅल्यू काढायची आहे. सो P नॉट किती दिलाय 0.043 मायनस P किती दिलाय 0.041 होल डिवाइडेड बाय P नॉट किती दिलाय 0.043. आन्सर किती आलं 0.002 अपॉन 0.043. डू द कॅल्क्युलेशन्स दॅट इज इक्वल टू 0.046 आणि युनिट काय असणार वरती पण बार खाली पण बार. इट इज ए युनिटलेस क्वांटिटी. सो अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे. हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही ऑन युअर ओन करून घेताय. अँड दिस इज द एंड ऑफ सेक्शन ए. 1 मार्कचे एमसीक्यूज आणि 1 मार्कचे 1 सेंटेन्स इथे कम्प्लिटली संपले. लेट अस चेक. येस आता 2 मार्क्स क्वेश्चन्स आहेत बट 2 मार्क्स क्वेश्चन आपण पार्ट 2 मध्ये बघणार. 2 मार्क्स अँड 3 मार्क्सचे क्वेश्चन पार्ट 2 मध्ये पाहणार आहे आपण मीट यू इन नेक्स्ट सेक्शन. बट वेट जर तुम्हाला खरंच क्वेश्चन बँकच्या सिरीजचा हेल्प होत असेल तर एक लाईक तो बनताय एक कमेंट भी बनताय. जस्ट लेट मी नो इन द चॅट सेक्शन बिलो खरंच तुम्हाला हे व्हिडिओज इम्पॉर्टंट वाटतात का. याच्यातलं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुमच्या डोक्यामध्ये घुसतं का अँड अजून आपण याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो तर तेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तुमच्यापैकी बरेच जण मला विचारतात मॅम यावर्षी क्वेश्चन बँक मधूनच क्वेश्चन येणार आहेत का. नाही बाळांनो असं काही नाहीये. मग काही जण विचारतात मग मॅम आपण क्वेश्चन बँक का करतोय तर आपण क्वेश्चन बँक करतोय सो दॅट आपल्याला क्वेश्चन्सची प्रॅक्टिस व्हावी. तुम्ही नवनीतचं गाईड का वापरता. सगळे प्रश्न तिथून थोडीच येतात. जसं 10वीची बोर्ड एक्झाम असते तसं 12वीची नसते. क्वेश्चन कुठूनही कसाही येऊ शकतो पण मोर अँड मोर क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्ही ग्रो करू शकता. आय होप तुम्ही सॉलिड स्टेटचा 1 शॉट बघितलाय.
त्याचे क्वेश्चन बँकचा पार्ट 1 बघितलाय, पार्ट 2 बघितलाय. सो लेट्स मूव्ह सायमल्टेनियसली. उद्या किंवा परवामध्ये 2 दिवसामध्ये मी सोल्युशनचा वन शॉट अपलोड करेन अँड देन तुम्ही सोल्युशनची क्वेश्चन बँक, आधी क्वेश्चन बँक करताय मग वन शॉट बघताय. आपण उलट करतोय, समजलं ना? आधी तुम्हाला काय येतंय काय नाही ते नोट करा आणि जे नाही येत ते वन शॉट मधून क्लिअर करून टाका. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन थँक्यू सो मच.